नमस्कार, माझं नाव प्रशांत ब्राह्मणकर. मी आमच्या शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टर लीना बनसोड मॅडम यांना रिप्रेझेंट करत आहे. काही व्यस्त कार्यक्रमामुळे मॅडम जॉईन करू शकल्या नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ हे आदिवासी विकास विभागाचंच एक विंग आहे, ज्याच्या माध्यमातून मेजरली लाईव्हलीहूडवर काम करणारे महामंडळ आहे. आदिवासींचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात बरीच चर्चा आपली झालेली आहे की लाईव्हलीहूडवर काम करत असताना काय काय चॅलेंजेस असतात. शबरी महामंडळ हा 1998ला तयार झालेला आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मेजरली आदिवासींच्या उपजीविका याच्यावर शबरी महामंडळ काम करतं. मेजर 2-3 प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत ते शबरी महामंडळामध्ये मुख्यत्वे आम्ही राबवत असतो. एक तर इंडिव्हिज्युअल लोन बेस्ड स्कीम्स आहेत, FPOची एक योजना आहे. त्याच्यानंतर स्किल बेस्ड लाईव्हलीहूड एनहान्समेंटवर आम्ही काम करतो, व्हॅल्यू चेन बेस्ड प्रोजेक्ट्सवर आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर मार्केट लिंकेजबद्दल एक डेडिकेटेड ब्रँड तयार केलेला आहे. आणि केंद्र शासनाच्या काही योजना असतात, ज्या वंदन योजना जी आहे, प्रधानमंत्री वंदन विकास योजना, जी MFP NTFPवर आधारित योजना आहे, ती योजनेची स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सी शबरी महामंडळ आहे. NSTFDC लोनमध्ये योजनेमध्ये या स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस करता आम्ही लोन देत असतो. एक अतिशय सुंदर आणि त्याची एक चांगली योजना शबरी महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाते, जी आहे FPO, सपोर्ट टू FPOज. FPOची योजना राबवत असताना FPOची डेफिनेशन्स आम्ही जरा इलॅबोरेट केलेल्या आहे. FPO म्हटली की प्रत्येक वेळेस आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनीज एक लक्षात येते, पण FPOच्या याच्यामध्ये आम्ही ट्रायबल कोऑपरेटिव्स घेतलेल्या आहेत, SHG फेडरेशन्स घेतलेले आहेत, विलेज ऑर्गनायझेशन्स घेतलेले आहेत, ग्रामसभाज घेतलेले आहेत, वंदन विकास केंद्रच घेतले आहेत, जेणेकरून जेही विलेज लेवलला या ग्रामीण स्तरावर जेही लाईव्हलीहूड इन्स्टिट्यूशन्स आहेत ते या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण सपोर्ट करू शकतो. व्हॅल्यू चेन बेस्ड प्रोजेक्ट करता आम्ही सपोर्ट करतो. याच्यामध्ये 40% अनुदान असतं, 50% लोन आणि 10% लाभार्थीचं असतं. आत्तापर्यंत 162 FPOना आम्ही सपोर्ट केलेला आहे आणि साधारणतः प्रत्येक सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर मेजरली NTFP सेक्टरमध्ये FPOना आम्ही बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे. ॲग्रिकल्चर NTFP आणि स्टोरेज स्ट्रक्चर्स या FPOच्या माध्यमातून आम्ही विलेज लेवलला उभारू शकलेलो आहोत. वंदन योजना आहे जी मेजरली केंद्र शासनाची ट्रायफेडच्या माध्यमातून राबवली जाते. याच्यामध्ये 300 आदिवासींचं एक वंदन केंद्र असतं आणि ते मेजरली त्या एरियातली जी NTFP कमोडिटी असते त्या कमोडिटीच्या व्हॅल्यू चेनवर काम करतो. एका वंदन केंद्राला 15 लाख रुपये आम्ही सबसिडी देतो आणि त्याच्या माध्यमातून त्या MFP व्हॅल्यू चेनवर ते काम करत असतं. ट्रायबल मल्टीपर्पज मार्केटिंग सेंटर हे सुद्धा त्या त्या क्षेत्रामध्ये होणारे जे MFPs आहेत किंवा वनउपज आहेत, या वनउपजाच्या मार्केटिंग करण्याकरता एक क्लस्टर लेवलला मार्केटिंग सेंटर आम्ही तिथं ओपन करणार आहोत, जेणेकरून हे जे आदिवासींचे जे प्रॉडक्ट्स आहेत MFP बेस याला तिथं मार्केट मिळेल. पर्यटनासाठी पण ट्रायबल टुरिझम कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि त्या माध्यमातून आम्ही राबवत आहात. एक स्किल डेव्हलपमेंटची एक मोठी स्कीम शबरी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवत आहात. मी जस्ट एक आपल्या शबरीच्या स्कीमचं इलॅबोरेट करतो फक्त. आता ही योजना आम्ही जेव्हा राबवत होतो, ह्या सगळ्या FPOज असतील, ट्रायबल एंटरप्राइजेस असतील, मेजरली वंदन केंद्र असतील, या सगळ्या याच्यामध्ये प्रॉडक्ट एनहान्समेंट व्हॅल्यू चेन बेस्ड प्रोजेक्टला सपोर्ट केल्यानंतर जेव्हा सेकंड कॉम्पोनंट जेव्हा येतो मार्केट लिंकेज, तर मार्केट लिंकेजवर जेव्हा काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि मार्केट लिंकेजवर काम करत असताना बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आल्या की 1-2 एक्झाम्पल मी आपल्याला कोट करू शकतो की एक ग्रामसंघ आहे, MSRMचाच एक ग्रामसंघ आहे, ज्याला FPOच्या योजनेमधनं शबरी महामंडळाने सपोर्ट केला. मोहाचे लाडू बनवतात. जे मेजर मार्केटमध्ये जे 2 ब्रँड आहेत, एक अझोल म्हणून आणि एक टू ब्रदर्स ऑर्गॅनिक म्हणून, हे त्या आदिवासींकडनं त्या FPOकडनं 70 रुपये किलोने मोहाचे लाडू विकत घ्यायचे. एका किलोमध्ये 28 लाडू बसतात. त्यांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये पॅक करायचे आणि 6 लाडूचा पॅक हा 360 रुपयाला त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विकायचे. हा एक मेजर गॅप लक्षात आला की मेजर जे आपल्या सगळ्यांच्या भाषणातनं ते आलं की हे जेही मार्जिन्स आहे हे लाभार्थ्यांपर्यंत मिळत नाही. एक FPO आमची रागीवर काम करत होती. त्या FPOचा जेव्हा आम्ही 140 मेट्रिक टन रागी त्या FPOने पहिल्या सीझनमध्ये प्रोक्यूर केली आणि तिच्यावर प्रोसेसिंग करून जेव्हा मार्केट लिंकेज करण्याकरता आम्ही प्रयत्न केला, जिओ ऑर्गॅनिक नावाची कंपनी, त्या कंपनीबरोबर जेव्हा टायअप केलं,
वेगवेगळे मर्चंट असोसिएशन्स आहेत, वेगवेगळे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत. यांच्याबरोबर जेव्हा चर्चा झाल्या, चर्चा करत असताना आदिवासींच्या माध्यमातून जेही प्रॉडक्ट्स तयार होतात, NTFP बेस्ड जेही प्रॉडक्ट्स आहेत, हे प्युअर असतात, नॅचरल असतात, ऑर्गॅनिक असतात आणि ते चांगले असतात. प्रत्येकजण म्हणतो हे चांगले, पण जेव्हा पर्चेसिंगची वेळ येते, जेव्हा खरेदी करण्याची वेळ येते, जेव्हा ट्रेड करण्याची वेळ येते, तेव्हा मार्केट रेटप्रमाणे खरेदी करतात किंवा तिथं बार्गेनिंग होते. मग हे सगळं करत असताना एक लक्षात आलं, जे ऑनलाईन वेगवेगळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, यांच्यामध्ये 35% 40% त्यांचे स्वतःचे स्टेक्स आहेत. मग हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की आदिवासींचे जे प्रॉडक्ट आहेत किंवा हे जे प्रॉडक्ट्स आहेत NTFP बेस्ड प्रॉडक्ट, हे प्युअर आहेत, नॅचरल आहेत. यांना त्या ताकदीचे प्रॉडक्ट आहेत, त्यांना त्या ताकदीचे रेट आलेच पाहिजे आणि हे प्रीमियम आणि मिड प्रीमियम सेक्टरच्या दर्जाचे प्रॉडक्ट आहेत आणि हे तिथंच या प्रॉडक्टचं आपल्याला लॉन्च केलं पाहिजे. त्याकरता शबरी नॅचरल्स नावाचा एक अम्ब्रेला ब्रँड आम्ही तयार केला, जो राज्य शासनाच्या मदतीने हा ब्रँड तयार झालेला आहे. शबरी नॅचरल्स या ब्रँडच्या अंतर्गत आदिवासींचे मग इंडिव्हिज्युअल एंटरप्राइज असतील, FPOज असतील, SHGs असतील, VOs असतील, यांचे जेही प्रॉडक्ट्स आहेत हे राज्य शासनाच्या मदतीने या शबरी नॅचरल्स ब्रँडच्या माध्यमातून ते त्याची विक्री करू शकतात. मग शबरी नॅचरल्स नाव का देण्यात आलं, त्याच्या मागची थॉट प्रोसेस वेगळी आहे की शबरी ही आपल्या रामायणामध्ये पहिली क्वालिटी मॅनेजर आपण त्याला म्हणतो की ज्याने रामाला बोरं देताना स्वतः ते चाकून घेतले होते. त्यामुळे क्वालिटीचं प्रतीक म्हणून शबरी आहे. आदिवासींचे ब्रँड आहेत, प्रॉडक्ट्स आहेत म्हणून ते नॅचरल्स आहेत. मग हे सगळे करत असताना आदिवासींचे प्रॉडक्ट आपल्याला शबरी नॅचरल ब्रँड अंतर्गत त्याची विक्री करायची आहे, पण मग हे करत असताना ट्रायबल कल्चर सेलिब्रेट झाले पाहिजे, ट्रायबल आर्ट्स त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. त्यामुळे ट्रायबलचे 3 आर्ट्स फॉर्म जे आहेत, वारली असतील, चित्रकथी असतील आणि गोंडी असतील, हे आर्ट्स फॉर्म आम्ही या प्रॉडक्ट्सवर आणले. आपण प्रॉडक्ट पाहू शकतात की प्रत्येक प्रॉडक्टची एक स्टोरी तयार केलेली आहे. जे पेंटर्स आहेत, जे रिनाऊंड पेंटर्स आहेत, यांना आम्ही स्टोरी दिली, त्या स्टोरीचं त्यांनी चित्रामध्ये रूपांतर केलं, पेंटिंग्स दिल्या आणि त्या पेंटिंग ॲज इट इज आम्ही आमच्या प्रॉडक्ट्सवर घेतलेल्या आहेत आणि त्या पेंटरला आम्ही त्यांचं नाव वगैरे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. प्रत्येक प्रॉडक्ट हा क्वालिटी टेस्ट करून त्याच्यामध्ये एक एक वर्कआउट करून आम्ही ह्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स केले. महुआच्या वेल्लीचनवर आम्ही काम केलं. महुआपासून साधारणतः 7 ते 8 प्रकारचे प्रॉडक्ट्स या शबरी नॅचरल्समध्ये आणले आहेत. महुआ रेझिन्स आहेत, महुआ ऑइल आहे, महुआ मॉइश्चरायझर आहे, महुआ सिरप आहे. महुआच्या ऑइलपासनं एक साबण आम्ही मनमोहक साबण बनवलेला आहे. महुआच्या ऑइलपासनं मॉइश्चरायझर बनवलेलं आहे. फॅब इंडियाच्या ज्या फॅसिलिटीमध्ये जे मॉइश्चरायझर मिळतं तेच मॉइश्चरायझर आम्ही महुआच्या ऑइलपासून बनवलेलं आहे. 500 रुपयाला ते मॉइश्चरायझर विकलं जातं. 11 महिन्यामध्ये ह्या 11 महिन्यामध्ये शबरी नॅचरल या ब्रँडचा 1 कोटीच्या जवळपास आम्ही टर्नओव्हर केला. मेन्स उद्देश हाच आहे की हे सगळे प्रॉडक्ट प्रीमियम आणि मिड प्रीमियम सेक्टरमध्ये लॉन्च करायचे, जेणेकरून आमचा उद्देश असा आहे की आदिवासींनी किंवा NTFP जे प्रॉडक्ट असतील हे आज जेवढ्या लेवलला प्रोडक्शन होत आहे तेवढंच प्रोडक्शन त्याचं झालं, पण त्याचं रिअलायझेशन जे आहे ते 200 टाईम्स 400 टाईम्स त्या आदिवासींना मिळालं पाहिजे. महुआचं 9 लाडूचा पॅक आम्ही 300 रुपयाला विकतो. त्यापैकी सेंट्रलचा GST आणि स्टेटचा GST वजा केला तर 249 रुपये त्या 9 लाडूंचे त्या आमच्या आदिवासी FPOंना मिळतात, लाभार्थ्यांना मिळतात. विचार केला तर आजच्या मार्केट रेटपेक्षा त्यांना साधारणतः 180 ते 200 पटीने रेट त्यांना जास्त मिळत आहे. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स त्या रेंज याच्यामध्ये मग ट्रायबल आर्ट्स फॉर्म असतील, ट्रायबल आर्टिसनचे प्रॉडक्ट्स आहेत, NTFP बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत, मिलेट बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत. हे सगळे प्रॉडक्ट शबरी नॅचरल्स ब्रँडमध्ये आणल्यानंतर हे विकायचे कुठं? मग याच्याकरता शबरी नॅचरल्स हा डेडिकेटेड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला आहे. हे डेडिकेटेड विंग आहे. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची प्रमोशन्स होतं, ब्रँडचं मार्केटिंग त्या पद्धतीने होतं आणि ऑनलाईन आज नाही जरी म्हटलं तर ह्या शबरी नॅचरलच्या वेबसाईटला आज दिवसातनं कमी 3 ते 4 ऑर्डर रेग्युलर येत असतात. प्रत्येक एक्झिबिशन्समध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो. ब्रँड प्रमोशन देशातील सर्व राज्यांमध्ये त्याचं प्रमोशन झालेलं आहे. 52 प्रकारचे प्रॉडक्ट्स शबरी नॅचरल्स ब्रँडमध्ये आणलेले आहेत. हे सगळं करत असताना हे काम शबरी महामंडळ हे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं हे काम नाही आहे. योजना राबवण्याचं हा एक काम आहे. FPOंना व्हॅल्यू चेन बेस्ड प्रोजेक्ट्स देण्याकरता सपोर्ट करणं हा एक काम आहे. पण हे ब्रँडचं काम करायचं कोणी, मग मार्केटिंगचं काम करायचं कोणी? मग ह्या 162 ज्या FPOज आहेत या FPOंचं एक फेडरेशन तयार आम्ही केलं आहे. आदिशबरी फाउंडेशन नावाचं एक फेडरेशन कंपनी ॲक्ट अंतर्गत त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं. आता पुढच्या
1 ते 2 महिन्यामध्ये हा सगळा शबरी नॅचरलचा जो पण व्यवसाय आहे, शबरी नॅचरलचे जे पण उपक्रम्स आहेत, हे सगळे आदी शबरी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. तर हे सगळं करत असताना मेजर व्हिजन एकच आहे, की हे सगळे प्रॉडक्ट्स प्रीमियम आहेत, ऑर्गॅनिक आहेत, नॅचरल आहेत. जेवढं प्रिपरेशन, जेवढे प्रोडक्शन आजच्या लेवलला आदिवासी बांधव करत आहेत, आदिवासी कम्युनिटी करत आहेत, त्यांनी तेवढंच करावं. त्याला चांगल्या दर्जाचं पॅकेजिंग, चांगल्या दर्जाचं मार्केट उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून ते प्रॉडक्ट 200 ते 300 पटीने त्याचे जे रेट्स आहेत, जे प्रीमियम मिड प्रीमियम सेक्टरमध्ये त्यांना मिळतात ते त्यांना मिळाले पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे ड्रजरी रिडक्शन असेल किंवा त्यांचं जे इन्कम एनहान्समेंट आहे त्या पद्धतीने होणार. हा उद्देश घेऊन या पद्धतीने शबरी महामंडळ काम करत आहे. याच्यामध्ये नेक्स्ट लेवलला आता बरोबर काम करत असताना असं लक्षात आलं, की आदिवासी ज्या ग्रामसभा आहेत, या ग्रामसभांना जर लाईव्हलीहूड फंड आपण दिला, तर प्रायोगिक तत्वावर आम्ही 25 ते 30 ग्रामसभांना लाईव्हलीहूड फंड आम्ही त्याच्यात दिलेला आहे, व्हॅल्यू चेन बेस ॲक्टिव्हिटी करण्याकरता. त्यांचेही चांगले प्रॉडक्ट्स या शबरी नॅचरल ब्रँडमध्ये आलेले आहेत. तर सांगण्यामागचा उद्देश म्हणजे NTFP बेस मॉडेल जे आम्ही रेप्लिकेट करण्याचा इथं प्रयत्न करत आहे, ते आहे की अम्ब्रेला ब्रँड शबरी नॅचरल्स ब्रँड अंतर्गत या फेडरेशनच्या माध्यमातून जर याचं प्रमोशन चांगल्या पद्धतीने झालं, या ब्रँड अंतर्गत चांगले प्रॉडक्ट्स आले, तर नक्कीच आदिवासींना त्याचं इन्कम एनहान्समेंट किंवा नेट रिअलायझेशन चांगल्या पद्धतीने मिळेल. एवढंच आपल्याला. थँक्यू. थँक्यू प्रशांतजी. मला वाटतं शबरी महामंडळाच्या तर्फे हे जो प्रयत्न केलेला आहे ब्रँड बिल्डिंगचा, तो एक वेगळा प्रयत्न आहे. एंटरप्राइज डेव्हलपमेंटमधला तो एक फार महत्त्वाचा कच्चा दुवा आहे की मार्केट लिंकेज कसं करायचं आणि मार्केटिंग एफर्ट्स सक्सेसफुल कसे करायचे. तर ब्रँड बिल्डिंग हा यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि अमरेला ब्रँड डेव्हलप केल्यामुळे तो संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये तो वापरला जाऊ शकतो. येस, एक एक्झाम्पल कोट करतो सर. मोहाच्या बाबतीमध्ये मोहाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मोहाची दारू आपण प्रत्येक वेळेस ती चर्चा येते. आम्ही मोहाची वाईन बनवलेली, फर्स्ट फ्लावर वाईन जी महाराष्ट्रात इंडियात बनलेली आहे. मोहाची नावाचा एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही मोहाची ब्रँड रजिस्टर केलेला आहे आणि मोहाची वाईन बनवून त्याचं मार्केट लिंकेज एका FPOच्या माध्यमातून होत आहे. साधारणतः आत्तापर्यंत आमच्या 1300 बॉटल्स त्या वाईनच्या विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हेरिटेज वाईन आपण जे म्हणतो की त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या पद्धतीने विचार आपण करत आहे. म्हणजे एंटरप्राइज डेव्हलपमेंटच्या कामाच्या जोडीला मॉडर्न मार्केटिंग आउटलुक आणणं हे फार गरजेचं आहे आणि ते तुम्ही करतात. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर.